अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 20 डिसेंबर. आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे अनुग्रह म्हणजे बालोज्ञान. श्री सद्गुरु म्हणजे चालता बोलता देव, भक्तांच्या कल्याणाकरताच अवतार घेतलेला, म्हणून त्यांनाच विनंती करावी. जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव, श्री गुरु राया तुझे रूप मला दाव. जो जागा होतो, शरणागत होतो, ज्याची तळमळ वाढते, त्यालाच सद्गुरूंचा अनुग्रह लाभतो. अनुग्रह हा व्हायला लागतो, दिला जात नाही. जेव्हा शिष्य अत्यंत नम्रपणे कृतज्ञतापूर्वक सद्गुरूंच्याकडून लाभणारे हे दान ग्रहण करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने कृपा व अनुग्रह हे प्राप्त होऊ शकते आणि त्याचा आनंद जीवनात दिसून येतो. अनुग्रह हा अनुभव स्पर्शातून, कृपादृष्टीतून होऊ शकतो. हे दान एवढे मोठे आहे, त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. त्याची उतराई कितीही जन्मसेवा केली तरीही होऊ शकत नाही. कृपेचा आनंद काय असतो हे अनुभवल्याशिवाय कळत नाही. ज्याने हा आनंद मिळवलेला आहे तो भाग्यवान. त्याचे जीवन सफल झाले. कुठल्याही बाजारपेठेत जाऊन हा आनंद विकत मिळत नाही, त्याला स्वतः चंदनासारखे झिजावे लागते. श्री गुरु प्रसन्न झाल्यावर हे फळ आपल्याला मिळते. अशी सुंदर सुंदर वाक्ये आणि त्यावरील सुंदर सुंदर प्रवचने ऐकण्यासाठी यशवंत प्रसाद चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आपल्याला दररोज प्रवचने घर बसल्या ऐकायचा आनंद मिळेल. सद्गुरु हे जरी दिसायला देह असले तरी ते देहातीत असतात. गुरु हे तत्व आहे, कोणी व्यक्ती नाही. आपल्याला देहापलीकडे जाऊन त्या तत्वापर्यंत पोहोचायचे आहे आणि तिथे जाण्यासाठीचा मार्ग किंवा आपल्याशी जोडणारा तो पूल म्हणजे सद्गुरु आहेत. अर्थात पूल असला तरी चालायचे आपल्यालाच आहे. महाभारत युद्धात सुद्धा कृष्ण सारथी होता. त्याला एकट्याला कौरवाचा नाश करणे शक्य होते, पण त्याने अर्जुनाला सांगितले, लढायचे तूच आहेस, मी तुझे सारथ्य करतो, म्हणजे दिशा दाखवितो. अर्थात सद्गुरूंनी सांगितलेली साधना त्यांच्या चरणाशी राहून करीत राहणे, हे केले तर सारथ्य करायला ते तयार असतातच. नव्हे ते सारथ्य करतातच आणि इष्ट स्थळापर्यंत नेतात. जगाच्या कल्याणासाठी पंथांची काठी त्यांनी हातात धरलेली असते. जयासी जैसे ज्ञान, तयासी तैसा मान. ही गोष्ट होऊ शकते. अथवा बाळाच्या बोलीने बोलावे, बाळाच्या चालीने चालावे, हळूहळू शिकवित जावे सर्व काही. हा न्याय सुद्धा गुरूंच्याकडे असतोच असतो. हाती घेतलेले कार्य ते तडीस नेतातच. भक्त प्रल्हादासारखे एखादे रत्न सापडते आहे का म्हणून त्यांचा शोध अखंड सुरू असतो. आपल्यासारखा एखादा निर्माण झाला तर सर्वोच्च कोटीचा आनंद त्यांना प्राप्त होतो. ते त्याला आपल्या लीलांचा भाग बनवतात. त्यासाठी ते अखंड धडपडत असतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.
यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.